आमच्या मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपरच्या सर्व प्रेक्षक, वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मान्य श्री संदीप अडसूळ, संपादक मराठी न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूजपेपर परिवार। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। अनेक इच्छुक उमेदवार नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारी मलाच मिळावी यासाठी मुंबई, दिल्लीत पायघड्या घालतायत, तर काही जणांनी प्रचारच सुरू केला। दरम्यान निवडणुकीच्या संपूर्ण धुराळ्यात महिलांचं स्थान काय आहे याचा शोध घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनलने प्रयत्न केला। शिरोळ तालुक्यात महिला मतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। सध्या 3,19,851 मतदारांपैकी 1,60,040 महिला मतदार आहेत, पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या मैदानात महिला उमेदवारांना गेल्या 40 वर्षात संधी मिळाली नाही। दरम्यान देशात महिलांना 50% आरक्षण आहे, मात्र महिलांना राजकीयदृष्ट्या पुरुष उमेदवारांच्या तुलनेत कमी महत्त्व दिलं जातं का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। महिलांना समान हक्क मिळण्याची चर्चा सर्वदूर होत असली तरी राजकारणात हे चित्र तितकंसं समाधानकारक दिसत नाही। महिलांच्या बाबतीत तिच्या बुद्धिमत्तेपेक्षा ती हे करू शकेल का, तिला हे पेलता येईल का, इथंपासून विचार केला जातो। शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी 3,19,000 मतदारांपैकी 1,60,000 पेक्षा अधिक महिला मतदार असूनही या निवडणुकीत महिला उमेदवारांना संधी मिळत नाही। उजव्या डाव्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यास हात आखडता घेतल्यानंच ही स्थिती निर्माण झाली आहे। या निवडणुकीचं बदललेलं स्वरूप पाहता सामान्य कुटुंबातील महिला निवडणुकीचा विचारही करू शकत नाहीत, असं चित्र आहे। शिरोळ तालुका हा शेतीवर अवलंबून असला तरी संपन्न तालुका म्हणून ओळख आहे। सामाजिक राजकीय क्षेत्रात विविध स्तरांवर तालुक्यातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवलाय, परंतु तरीही विधानसभेसारख्या लोकशाहीच्या मंदिरात मात्र महिलांना फारच कमी संधी मिळाली आहे। माजी आमदार स्वर्गीय सरोजिनी खंजिरे असोत की रजनीताई मगदूम यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। दरम्यान 1985 साली शिरोळ मतदारसंघातून सरोजिनी खंजिरे 49,103 मतं घेऊन विजयी झाल्या होत्या आणि शिरोळ तालुक्यातील एकमेव महिला आमदार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं। त्यानंतर शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते विक्रमी आमदार देशभक्त स्वर्गीय रत्नापाना कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांना उमेदवारी मिळाली, पण त्याचा पराभव झाला। त्यामुळे तालुक्यात दुसरी महिला आमदारापासून तालुका वंचित राहिला। दरम्यान शिरोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर तसेच शिक्षण सम्राट जे मगदूम यांच्या सूनबाई भाजपच्या महिला नेत्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली मगदूम यांची नावं आता चर्चेत आहेत। सर्वच उमेदवारांच्या कुटुंबातील महिला प्रचारात आघाडीवर आहेत। राजकीय पक्षांकडूनही महिलांची मतं मिळावीत यासाठी त्यांचे स्वतंत्र मेळावे घेतले जात आहेत। अनेक निवडणुकीत तर महिलांना साड्या वाटपाचा पॅटर्न बराच गाजला। या निवडणुकीतही महिला मतदारांना खुश करण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत, परंतु त्यांना उमेदवार म्हणून स्वीकारायला कोणताही राजकीय पक्ष तयार नाही। महिला जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेविका, सरपंच म्हणून चांगलं काम करू शकतात, तरी त्यांना विधानसभेसाठी पक्षांकडून तयार केलं जात नाही। त्यामुळे यंदा महिलांचा विचार व्हावा अशी मागणी महिला वर्गातून होते आहे। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।